चालत भाऊबीजेला पण ते पैसे मिळणार आहेत. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही विरोधकांच्या भूलथाप्याला बळी पडू नका. काल मी 4600 कोटीच्या चेकवर सही करून आलोय. सातत्याने दर महिन्याला तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत. ते म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात ते बोनसचे पैसे येणार आहेत. सरकारनं लाभार्थी महिलांच्या दिवाळीच्या दिवसात 3000 रुपयांचा बोनस त्यांच्यासाठी महिलांना जाहीर केलाय. तसंच काही निवडक महिलांना आणि तरुणींना 2500 रुपयांची अतिरिक्त रक्कमही मिळणार आहे. आता त्याचं इथं आपण क्लिक करणार आणि सकाळी 8 वाजता या सगळ्यांच्या खात्यात पैसे जाणार. लाडक्या बहिणी इकडे आल्यात. कोणाच्या खात्यात पैसे आले त्यांनी हात वर करा. सगळ्यांच्या पैसे आले. कुणाचे राहिले असतील त्या बहिणी पण वंचित राहणार नाहीत. हा शब्द तुमच्या भावाचा आहे. मतदान झाल्यानंतर डिसेंबरचा हप्ता पण माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पोहोचेल. हा आमचा शब्द आहे. आम्ही तेवढंच केलं नाही. आम्ही आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यात 5 हप्ते टाकले. 5 हप्ते कारण आचारसंहितेमध्ये हे महाविकास आघाडीची काळी मांजरं आडवी येतील म्हणून आम्ही ऑक्टोबर मध्येच नोव्हेंबरचा पण हप्ता देऊन टाकला. आता तुम्हाला सांगतो नियत आमची साफ आहे. आम्ही स्वच्छ मनाने तुमची योजना चालू केली आहे. ते कोणी माईकाला आला तरी बंद करू शकत नाही. हा आमचा शब्द आहे. आणि तुम्हाला सांगतो 20 तारखेला जसं मतदान होईल, मतदान झाल्यानंतर डिसेंबरचा हप्ता पण माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पोहोचेल. हा आमचा शब्द आहे. आणि म्हणून आम्ही लाडक्या भावांची योजना पण केली. त्यामध्ये 12वी डिप्लोमा डिग्री 6000, 8000, 10000 रुपये देण्याचा निर्णय घेतला. त्यांना ट्रेनिंग मिळेल, नोकऱ्या मिळतील, रोजगार मिळेल. हे कधी कोणी विचार केला होता? सरकारने जो वचननामा केला मगाशी आपण बघितला. या वचननाम्यामध्ये हे तर ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. गुलाबरावच्या भाषेत लाडक्या बहिणींना आम्ही सांगितलं होतं 1500वर ठेवणार नाही. 1500चे 2100 रुपये आपण करतोय. शेतकऱ्यांची कर्जमाफी आपण करतोय. शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजनेतून जे 12000 रुपये देत होतो ते आता 15000 रुपये देणार. प्रत्येकाला अन्न, वस्त्र, निवारा, कोणी आपल्या राज्यात भुका राहता कामा नये. रोटी, कपडा, मकान देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय. वृद्धांना, ज्येष्ठांना पेन्शन 2100 रुपये करण्याचा निर्णय आपण घेतलाय. जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याचा निर्णय जसं बाळासाहेबांनी 1995 मध्ये घेतला होता तो आपण घेतला. 25 लाख रोजगार निर्मिती करण्याचा निर्णय घेतला युवकांच्या हाताला काम देण्यासाठी. आणि 10 लाख बेरोजगारांना 10,000 रुपये प्रशिक्षण भत्ता देण्याचा निर्णय आपण घेतला आहे. 45,000 गावांमध्ये पाणंद रस्ते देण्याचा निर्णय आपण घेतला आहे. त्याचबरोबर अंगणवाडी आशा सेविकांना महिन्याला 15,000 रुपये देण्याचा आपण निर्णय घेतला आहे. आणि मगाशी सांगितलं तुम्हाला पंपाने शेती करण्याचं वीज बिल माफ केलं पण आपण जे सगळे ग्राहक वीज ग्राहक आहेत, जे आपण इतर लाईट वापरतो, घरात घरगुती वापरतो, त्याच्यात देखील 30% सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला. आणि सरकार स्थापनेनंतर 100 दिवसात विजन महाराष्ट्र 2029 जाहीर करण्याचाही निर्णय आपण घेतला.